आणि येत्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईमध्ये फॉर्म्युला 4 कार रेस आयोजित करण्यात आली आहे। या रेससाठीचा ट्रॅक नेरूळच्या रहिवासी भागात उभारण्यासाठी 80 झाडांची तोड केली जाणार आहे। पण या वृक्षतोडीला सध्या रहिवाशांकडून कबालीचा विरोध होतोय। नवी मुंबई महानगरपालिका या रेसिंग ट्रॅकसाठी 28 कोटी रुपये खर्च करणार आहे। दरम्यान रात्री 12 वाजता या कार रेसचं नियोजन केलं गेलं असल्यानं रहिवाशांनी सुद्धा कार रेसला तीव्र विरोध दर्शवलाय। आम्ही या ठिकाणी महापौर सुजाता पाटील यांना देखील भेटलो। त्यांना देखील विनंती केली की बाबा कुठेतरी या ठिकाणी जर मैदान आणि वृक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडले जाणार आहेत तर या ठिकाणी नवी मुंबईचं जर सौंदर्य नष्ट होणार असेल तर या ठिकाणी अशा फॉर्म्युला 4 रेसिंग ट्रॅकचा उपयोग काय। आणि या स्पर्धा 3 दिवसाच्या आहेत आणि 3 दिवसाच्या स्पर्धेसाठी जर 28 कोटी जर आपण खर्च करणार असेल तर हे न पटणारी गोष्ट आहे। म्हणून आमची ग्रामस्थांच्या वतीने जे आहे शासनाला विनंती आहे की हा जो प्रकल्प आहे तो तात्काळ त्यांनी रद्द करावा आणि अन्यथा जर आपल्याला करायचं असेल तर दुसरी पर्यायी जागा आपण त्या ठिकाणी जे आहे कुठेतरी फॉर्म्युला 4 रेसिंग ट्रॅकची त्या ठिकाणी सुचवावी त्या ठिकाणी तो हलवावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।